ओके, YTPL फॅमिली ॲज युजल FB वरती आलं, कारण मी जवळजवळ 1.5 वर्ष अनेक क्लासेस करतेच आहे. मला काय करायचंय, माझं एम फिक्स आहे की मला शिकवायचंय आणि अबॅकस मला शिकायचंच होतं. वैदिक मॅथ शिकून घेतलं वगैरे वगैरे, पण मला शिकवायचं कसं हे काही मला कुठेही नाही. म्हणजे मी खूप फीज भरत राहिली. म्हणून मी मॅडमला पहिलं विचारलं की मॅडम तुम्ही मला शिकवायला हेल्प करणार का, कारण मला ऑनलाईन शिकवता येत नाहीये. मला हे गुगल मीट तर मी फर्स्ट टाइम वापरते, झूम बरंच वापरलं मी, पण मी कसं शिकवणार हे मला कळत नाही, कारण मला ऑनलाईनच करावं लागणार आहे, मला ऑफलाईनला काही सोर्सेस नाहीत. तर अबॅकस शिकवताना मॅडमने तर अगदी इझिली डे बाय डे, ॲज अ टीचर मी असल्यामुळे मला माहिती आहे की काय काय प्रॉब्लेम्स येतात, किती प्रकारचे असतात स्टुडंट्स वगैरे हे, पण टीचरनी सगळ्यांना इतकं घेतलं व्यवस्थित, प्रत्येकाला काय प्रॉब्लेम येतो काय नाही, अगदी सावकाश, कुठेही घिसडघाई नाही झाली की हा चला हा आजचा पोर्शन कंप्लीट केला चला पुढे, असा कुठेही प्रकार नाही झाला. आपल्या पद्धतीने त्यांनी सगळं समजावून सांगितलं. दॅट इज द बेस्ट थिंग आय लव्ह. द सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज फॅमिली सारखं झालं की इथे कुठेही बॉदरेशन नाही झालं की हा चला अरे ते कसं आहेत, अरे ते टीचर काय नुसते सांगतात आणि आपल्याला काय जातंय डोक्यावरून किंवा आपण नुसतेच ऐकतोय, असं नाही झालं. आपल्याला कळलंय की नाही, प्रत्येकाला ह्याची खबरदारी त्यांनी घेतली. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट आय थिंक, की एक टीचरनी हे बघणं की हा प्रत्येकाला ही गोष्ट समजली आहे आणि ती येते का. वेळ लागणं ही गोष्ट अलग आहे, कारण मलाही अजून, मी आजही प्रॅक्टिस करत होती, मला वेळच लागतोय, पण ते प्रॅक्टिस शिवाय येणार नाही हे मला माहिती आहे. सो थँक्यू सो मच. माझं या मंथमध्ये क्लास ऑनलाईन सुरू होऊ दे, तुमची मला हेल्प मिळू दे, बस दॅट्स आय विश. थँक्यू सो मच. खूप छान सपोर्ट आहे, खूप सुंदर शिकवलं, छान. थँक्यू सो मच.